मौजे धानोरा तालुका हदगाव जिल्हा नांदेड शिवारातील शेत सर्वे नंबर 32/3/C या माझ्या आईच्या मालकी शेत जमिनीतून कोणतेही पूर्वसूचना न देता डांबर रोडचे काम केले। त्यामुळे माझा भाऊ नामे माधव बापूराव वानखेडे यांनी आत्महत्या केली। त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त व मजबूर करणाऱ्या संबंधित इंजिनियर, अभियंता, ठेकेदार यांच्यावर कारवाई करून मालकी शेत जमिनीतून होत असलेला रोड तत्काळ थांबवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीच्या अनुषंगाने पूजा निवृत्ती चव्हाण, हल्ली मुक्काम वडगाव खुर्द, तालुका हिमायतनगर, जिल्हा नांदेड येथील महिलेने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर आमरण उपोषण सुरू केले आहे। जोवर संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येणार नाहीत, तसेच जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याची प्रतिक्रिया उपोषणकर्त्या महिला पूजा निवृत्ती चव्हाण यांनी आज रोजी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर आपल्या आमरण उपोषण स्थळी दिली आहे। आपण आज जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। काय नाव आपलं, आपल्या कोणत्या मागणीच्या अनुषंगाने आपण आमरण? माझं नाव पूजा निवृत्ती चव्हाण आहे। माझ्या आईची शेती धानोरा या गावी, मौजे धानोरा या गावी आहे। धानोरा या गावामध्ये तळेगाव ते टाकराळा रोड गेलेला आहे। त्या टाकराळा रोड गेलेला आहे, त्याच्यामध्ये माझ्या आईच्या नावे मालकी हक्काची शेतीमधून तो रोड नाही। पहिला तिथं पाऊलवाट होती आणि आता पाऊलवाट सोडून हे रोड झालेला आहे। तर मी त्या अनुषंगाने जिल्हाधिकार्यालयासमोर उपोषणास बसलेली आहे। माझ्या वडिलांनी वेळोवेळी हदगाव तहसीलदाराला पत्र दिलेलं आहे। वेळोवेळी पत्र देऊनही तहसीलदारांनी दुर्लक्ष केलेलं आहे। ज्याच्यामध्ये माझा भाऊ स्वतः या अभियंत्याशी चर्चा केली। अभियंत्याशी चर्चा केल्यानंतर माझ्या भावाला अभियंत्याने धमकी दिली की तुला मी JCB खाली चिरडल। याच्या मानसिक तणावामध्ये माझा भाऊ येऊन आत्महत्या केली। आता माझी मागणी फक्त एवढीच आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग हदगाव येथील अभियंता, इंजिनियर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांच्यासोबत गुत्तेदार, ठेकेदार यांच्यावरही गुन्हा दाखल करून गुत्तेदारांना काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावा। आणि माझ्या वडिलांनी तहसीलदारांना वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे। निवेदन देऊन दुर्लक्ष केल्यामुळे याच्यात सह आरोपी म्हणून तहसीलदार यांनाही सह आरोपी म्हणून देण्यात यावं। हदगाव तालुका। माझ्या भावाचं नाव माधव बापूराव वानखेडे।